शुभ सकाळ मित्रांनो. तर आज सकाळी आलो आहे बघा, हे औषध सोडायला, ड्रेसिंग करायला. आणि हे जुगाड बघा कसं बनवलं आहे. तेव्हा या बॅरेलमध्ये औषध केलेलं आहे. तेव्हा ही औषध हे आणि हे बॅरेलमधलं औषध हे पंपात असं सोडलं आहे. आणि पंपाचं जजमेंट लावून पंपातनं परत योगा इथं थोडं गळल म्हणून बादली लावली, पण नाही गळत. आणि ही अशी पंपाची पाईप परत योगा इकडंही त्या ड्रिपच्या याला जोडली. आणि योगा ही इकडं ड्रिपला औषध चालू. योगा ही असं पाणी मग सगळीकडे पडतंय. तेव्हा एवढा असा हे एक प्लॉट आहे आणि दुसरा एक प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटवर एका वेळेला हे असं पाणी जात आहे, म्हणजे एका जाग्यानं औषध जात आहे असं. तर बघा हे आम्ही दोघांनी झाडं छाटून बघा कशी केली ती. एक नंबरच छाटली ती नसती आहे. कशी छाटली हवा पाणी पडतंय. आणि ही झाडं अशी छाटून केली ती. प्रत्येक ड्रिपला असं पाणी पडतंय. सगळं त्या दिवशी चेक केलंय आम्ही. असं प्रत्येक ड्रिपरचं पाणी पडतंय. आणि सगळं छाटून बाग झालेली आहे. तर हे आज ड्रेचिंग करून कांदा पण आहेत बरं का ह्यातलं काढून घेतल्यात, पण थोडं राहिल्यात कांदा. ते अजून आता 2-4 दिवसानं काढायचं आहे. तरी असा प्लॉट आहे सगळा. तिकडं विहीर आहे त्या लिंबाकडं. आणि हे आमचं असं जुगाड चालू आहे. इथं काय टेन्शन नाही. हे जे मनानं पडतंय बॅरेलमधनं पंप वडून पुन्हा तिकडं ड्रिपला सोडतंय. आहे का, ही अशी सिस्टीम आहे. ही पंपातनं पाईप अशी तेव्हा ती तिकडं ड्रिपला जोडलेली आहे. तेव्हा हे असं पाणी पडतंय. इकडं डोंगर कसा आहे बघा मोठा.